नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे महानगरपालिका क्रीडा विभागातील गंभीर भ्रष्टाचार, अनियमित कंत्राटे, मनपा मालमत्तेचा अनधिकृत ताबा, सत्ताधारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या प्रभाग क्रमांक 27 मधील साने गुरुजी नगर येथील कैलासवासी भानुदास गेजगे व्यायामशाळा गैरव्यवहाराविरोधात महाविकास आघाडी प्रभाग क्रमांक 27 यांच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आलं. आयुक्त श्री नवल किशोर राम यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून सदर प्रकरणात आवश्यक ती कारवाई केली जाईल असे संकेत दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून तातडीने चौकशी सुरू करण्याबाबत आश्वासन दिले आहे. पुणे येथे 29 नोव्हेंबर रोजी भारत जपान बिझनेस मीटचं आयोजन करण्यात आलंय. प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने क्राऊन प्लाझा येथे दुपारी 3:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही परिषद पार पडेल. यावेळी उद्योन्मुख उद्योजकांसाठी PCCIचा औपचारिक शुभारंभही करण्यात येणार असल्याची माहिती PCCIचे अध्यक्ष आणि लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भगवान गवई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेता नवीन महापालिकेची गरज आहे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. फुरसुंगी नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या फुरसुंगी नगर परिषदेच्या प्रचारासाठी फुरसुंगी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. उरुळी देवाची मध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत रोड शो करण्यात आला. अजित पवार म्हणाले, येथील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरिक कसे राहत असतील हे समजत नाहीये. पुण्यात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते. त्यांनी मुलांसाठी प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, सर्वात आधी इतके सारे स्पोर्ट्समन पाहून खूप छान वाटलं. मी त्यांच्या आई-वडिलांचा खूप आभारी आहे. माझे वडील नेहमी म्हणायचे, सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा. जे उशिरापर्यंत जागे राहतात ते उंदीर असतात. चांगले स्वास्थ्य अर्थात सर्वात महत्त्वाचं आहे. बँकेमध्ये नागरिक एकतर पैसे काढण्यासाठी येतात किंवा पैसे भरण्यासाठी, पण पुण्यातील थोरले बाजीराव रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेत गुरुवारी चक्क देवदर्शनासाठी गर्दी झाली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या 3.5 किलो वजनाच्या आणि 111 वर्षे जुने श्री दत्तमूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागली होती. वर्षातून एकदाच या मूर्तीचं दर्शन घेता येतं. शहरातील कुख्यात गुंड आंदेकर टोळीने मध्य प्रदेशातील उमरटी गावातून 15 पिस्तुलांची खरेदी केली असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्या पिस्तुलांचा विविध गंभीर गुन्ह्यात वापर करण्यात आलाय. त्यामुळे आंदेकर टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडली काढण्याचं काम हाती घेतलंय. 2 पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 1600 गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नोटिसा देण्याची मोहीम राबवण्यात येते. निवडणुकांदरम्यान वातावरण बिघडवू शकणाऱ्या 159 गुन्हेगारांची कुंडली स्वतंत्ररित्या तयार करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित भक्तिशक्ती ते चाकण मेट्रो मार्गाच्या आराखड्यात सुधारणा करण्याचा निर्णय पुणे महामेट्रोने घेतलाय. पूर्वी केलेल्या आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा तयार करण्यात येतोय. महिन्याभरात हा आराखडा तयार होईल असं मेट्रो प्रशासनानं सांगितलंय. तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहूमधून वाहणारी आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धेचे स्थान असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला पिंपरी चिंचवड महापालिकेने चालना दिली आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत विविध कामांसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने 443,51,10,152 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. पुण्यातील एका व्यापाऱ्याची दुबई आणि टांझानियातून स्क्रॅप पुरवठा करण्याच्या नावाखाली 3.79 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय ठगाला खडक पोलिसांनी कोलकात्यातून अटक केली आहे. आणि या बातमीचा वेळ झाली. पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.